जगप्रसिद्ध मार्केट आहे. दादा परत सांगतात, लक्षात ठेवा परत मी सगळे होलसेलमध्ये घेऊन पावसाळ्यात जरा जास्तच मागणी असते तर रेट नका बघू, तो क्वालिटी पण बघ. कलर बघा कारल्यांचा, मगाचा हिरवा होता. आणि ज्यांना माल विकायचा आहे त्यांनी स्वतः या, त्यांच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा मला. तर प्रत्येक जण आपल्याला तेच सांगतो, मी बघताय का, म्हणून त्याचा रेट पण एक नंबर आहे. कांदा आता बराच महाग व्हायला लागलेला आहे. थोडी किलो गोणी भरेल तेवढे पैसे द्यायचे. तर परत सांगतोय, क्वालिटी लगेच जाणवते. ही बघा, चहलपहल भरपूर असते मार्केटमध्ये आणि इकडे तुम्हाला एकदम होलसेलमध्येच भाज्या घ्यायला. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते आहे वाशी APMCचं होलसेलवालं भाजी मार्केट. आणि इकडे तुम्हाला एकदम होलसेलमध्येच भाज्या घ्यायला लागतात. APMC वाशी भाजी मार्केटमधलं रिटेलवाला भाजी मार्केट पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात ते होलसेलवाला भाजी मार्केट. इकडे तुम्हाला फक्त होलसेल रेटने आणि होलसेलवाल्याच भाज्या मिळणार आहेत. आजची तारीख आहे 20 ऑगस्ट 2026 आणि आजच्या तारखेला होलसेलवाल्या भाजी मार्केटमध्ये भाज्यांचे होलसेलमध्ये काय रेट आहेत ते आपण चेक करूया आणि कोणत्या कोणत्या भाज्या आहेत ते पण बघूया. किती गाड्या लागल्यात बघा, इकडे भरपूर गाड्या लागलेल्या आहेत आणि गाड्या अशा येतच आहेत. आता हे छोट्या छोट्या गाड्या लागल्या, तिकडे रिटेलवाला भाजी मार्केट आहे, इकडे मोठ्या गाड्या लागल्या, तिकडे होलसेलवाला भाजी मार्केट आहे. बघा, असं हे गोण्याच्या गोण्या तुम्हाला इथे मिळतील. लूजमध्ये काय मिळणार नाही बघा, गोण्याच्या गोण्या भरलेल्या आहेत. आणि इकडे बघा, इकडे टोमॅटो दिसतात सुरुवातीलाच आणि लॉटमध्ये टोमॅटो आलेले आहेत. आता बघा, हे जे टोमॅटो आहेत हे 18 रुपयाला किलो मिळतील तुम्हाला होलसेलमध्ये. हा पूर्ण कॅरेट घ्यायचं आहे तुम्हाला आणि 25 किलो माल असेल याच्या आतमध्ये. हे आहेत ते 20 रुपयेवाले आहेत आणि हे आहेत ते 22 रुपये किलोवाले आहेत. हा होलसेलचा रेट आहे पूर्णपणे. आवाज इकडे तुम्हाला भरपूर जाणवणाऱ्या बाजूला, कारण चहलपहल भरपूर असते मार्केटमध्ये. होलसेलवाला मार्केट आहे त्यामुळे इकडे चहलपहल पण तेवढीच असते. लॉटमध्ये टोमॅटो आहेत मार्केटमध्ये, पण होलसेलमधला रेट पण तुम्ही बघताय. आता जसा माल तसा रेट, हे पण नक्की आहे. म्हणजे 18 रुपयापासून 22 रुपयापर्यंत मालाचा रेट आहे टोमॅटोचा आणि मार्केटमध्ये 28 रुपयापर्यंत तुम्हाला टोमॅटो मिळणार आहे. होलसेलचा रेट सांगतोय, रिटेलचा नाही, होलसेलचे रेट सांगतो मी तुम्हाला. आणि बघा, याचा गळा नंबर आहे तो E677 श्री महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी. इकडे मार्केटमध्ये दिसते तुम्हाला भेंडी, जी तुम्हाला 16 रुपये किलोने मिळणार आहे होलसेलमध्ये. आणि दाखवतो मी तुम्हाला भेंडी. बघा, भेंडीची क्वालिटी बघा आणि एवढी मोठी भेंडी आहे. त्यात बारक्या भेंड्याच नाही, सगळ्या मोठ्या भेंड्या आहेत. 16 रुपये किलो आणि 20 किलोची हे गोणी आहे. आणि आलं आहे हे तुम्हाला 70 रुपये किलोने मिळणार आहे. हे बघा, हे आलं, हे बघा, हे आलं 70 रुपये किलो आजचा रेट आहे. आल्याचा रेट वाढलेला आहे चांगल्यापैकी. आत्ता आपण भेंडी बघितली जी 16 रुपयेवाली होती, पण इथे जी भेंडी आहे ती 30 रुपयेवाली आणि क्वालिटी लगेच जाणवते. ही बघा, मगाची भेंडी तुटत पण नव्हती, म्हणजे एकदम कवळी आणि चांगली भेंडी आहे, चांगल्या क्वालिटीची. तुम्हाला 30 रुपये किलोने मिळणार आहे ही भेंडी. आणि पूर्ण कॅरेट घ्यायचा. आणि बघा, छोट्या छोट्या भेंड्या आहेत मस्तवाल्या चांगल्या. आणि याच्यामध्ये तुम्हाला 20 किलो माल येणार आहे भेंडीचा. बघा, रेट सोडूनचं मी तुम्हाला वजन सांगतो. इकडे आहे सुरण होलसेलमध्ये आणि 50 किलोची गोणी असते आणि 46 रुपये किलोचा रेट आहे सुरणचा. इकडे भोपळा आहे होलसेलमध्ये, जो तुम्हाला 20 रुपये किलोने मिळणार आहे. हा बघा, हा भोपळा 20 रुपये किलो होलसेलमध्ये. आणि किती किलो गोणी? 50 किलो 70. बघा, 70 किलोच्या आसपासची गोणी आहे भोपळ्याची आणि पूर्ण गोणी तुम्हाला घ्यायला लागेल. इथे तुम्हाला लूजमध्ये काय मिळणार नाही, तुम्हाला परत सांगतोय. बघा, हा जो कोळा आहे हा तुम्हाला 20 रुपये किलोने मिळणार आहे. बाकी क्वांटिटी सेम, पूर्ण गोणी. बघा, 20 रुपये किलो होलसेलचा रेट आहे तुम्हाला कोळ्याचा. आणि मार्केटमध्ये तुम्हाला टोमॅटो दिसतोय तो 12 रुपये किलो होलसेलमध्ये. पण टोमॅटो बघा कसा आहे तो, बाहेर लुटतात म्हणतात दादा, एकदम लुटतात. डायरेक्ट 50 रुपये किलो, 50 रुपये किलो विकतात. आणि इकडे सध्या 12 रुपये किलोचा रेट आहे. पण टोमॅटोची क्वालिटी पण तशी आहे. आपल्या समोरच घ्यायला आले 12 रुपयाने, पण लोक घेणार. आणि यांचा गाळा नंबर आहे E681 आणि यांच्याकडे नॉर्मली टोमॅटो जास्त असतात. इकडे घेवडा आहे, राजमा आहे. हा कसा राजमा दादा? राजमा 70 आहे, बाहेर 100 विकते. बघा, 70 रुपये किलोचा राजमा आहे, हा होलसेलचा रेट आहे. आणि हा हिरवावाला 50. बघा, हा 50 रुपये. हा महाग आहे, हा काळावाला दिसतो तो महाग आहे. आणि बघा, याला सफेद राजमा म्हणतात. हा 50 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे होलसेलमध्ये. गोणी किती किलोची आहे दादा? 35-40. बघा, 35 ते 40 किलोची गोणी येईल तुम्हाला. जेवढी किलो गोणी भरेल तेवढे पैसे द्यायचे. किलोचा रेट मी तुम्हाला सांगितलेला आहे. बघा, या दादांकडे काय सेवागिरी व्हेजिटेबल कंपनी, श्री सेवागिरी व्हेजिटेबल कंपनी. हा पावटा आहे. हा बघा, होलसेलमध्ये पावटा
बघा, आणि ह्याचा रेट आहे तुम्हाला 45 रुपये किलो. आजचा रेट मी तुम्हाला सांगतोय, उद्या कदाचित वेगळा असेल, जास्त माल आला तर कमी पण होईल भाव, आणि माल आलाच नाही तर भाव वाढेल पण आजचा रेट आहे 45 रुपये किलो. आणि सेम आहे, गोणी तेवढीच मोठी येणार आहे तुम्हाला, जवळजवळ 45-50 किलोची गोणी असेल. आणि काय टायमिंग असतं मार्केटचं? मार्केट टाईम काय असतं? रात्री 1:30-2 वाजल्यापासून तुझा दुपारी 11-12 पर्यंत माल विक्री, नंतर लिकापडी पट्ट्या वगैरे. ओके, म्हणजे 12 वाजेपर्यंत मार्केट होलसेल चालूच असतं. तर जे तुम्ही इथून 12 वाजेपर्यंत माल घेऊ शकता, जर राहिला असेल तर. संपला असेल तर काय नाही करू शकत. जसं यांच्याकडे आता मटर संपलेला आहे बघा, इकडे व्यापारी येतात. 100 रुपये किलो. 100 रुपये किलो आजचा रेट. एकदम सुपर माल. सुपर माल होता 100 रुपये किलोचा, पण आता सध्या तरी तो नाही आहे. आणि बघा, यांच्याकडे सुरुवातीला 12 रुपये किलोचे टोमॅटो बघितले, आता हे 20 रुपये किलोवाले टोमॅटो आहेत. बघा, एकाच ठिकाणी 2 प्रकारचा माल आहे, क्वालिटीचा माल आहे 2 प्रकारचे. 25 किलो टोमॅटो असणार याच्यामध्ये. आणि इकडे होलसेल भाजी मार्केटमध्ये कांदे बटाटे पण दिसत आहेत. आता कांदे बटाट्याचं होलसेल मार्केट वेगळं आहे, पण इकडे पण आहेत कांदे बटाटे. हे आहेत ते 15 रुपये किलोवाले आहेत. युपीचे बटाटे आहेत, प्युअर युपीचे. 15 रुपये किलोचा रेट आहे इकडे. आणि कांदा आता बराच महाग व्हायला लागलेला आहे मार्केटमध्ये. हां, अजून वाढणार म्हणतात दादा. बघा, दादा सांगतात बिंदास आत्ताच घ्या, नाहीतर अजून वाढणार आहे भाव. आणि बघा, हा मोठावाला कांदा जो दिसतो तुम्हाला, हा 45 आहे. छोटावाला कांदा आहे हा 42 रुपयाचा आहे. इकडे आहे शिमला मिरची होलसेलमध्ये बघा, आणि मस्त गरगरीत हिरवी मिरची आहे बघा. कलर बघा कसा, एकदम डार्क हिरवा आहे. आणि बघा, रात्री 20 रुपये किलो विकल्या म्हणतात. आपण सकाळी 9 वाजता आलो आहे तर रेट कमी झालेला आहे, 14 रुपये झालेला आहे. तशी क्वालिटी पण असेल मालाची, पण आत्ताचा रेट आहे 14 रुपये किलो. आणि तुम्हाला हा पूर्ण 20 किलोचा पॅकेट घ्यायला लागणार आहे. बघा, पिशवी भरून ठेवली नाही, 20 किलोची पूर्ण तुम्हाला घ्यायला लागेल. इकडे तुम्हाला असं वाटेल की कडुलिंब विकतात की काय, पण नाही. बघा, याच्या खाली आहेत वांगी, आपली मस्त देशीवाली वांगी आहे ती बघा, चांगल्या क्वालिटीची. आणि काय रेट आहे दादा? बघा, 50 रुपये किलोचा रेट आहे आजचा. आणि याच्यात माल किती असणार? 25 किलो. 25 किलो नेट. बघा, नेट 25 किलो जाळी काढून. बघा, मी बरोबर सांगितलं तुम्हाला, जाळी सकट वजन करायला गेलं 27-28 किलो होऊन जाईल. 28 किलो होऊन जाईल, पण माल तुम्हाला नेट 25 किलो मिळेल. आणि बघा, हे खराब होणे म्हणून असा कडीपत्ता कडुलिंबाची पानं टाकलेली असतात. पण वांगी 1 नंबर क्वालिटी आहे, म्हणून त्याचा रेट पण 1 नंबर आहे, 50 रुपये किलो होलसेलमध्ये. आणि इकडे आहे दुधी. हे बघा, होलसेलमध्ये दुधी 15 किलोचं पॅकिंग आहे. आणि आजचा रेट काय बोलले दादा? काय बघा, दादा सांगतात रात्री 24-26 रुपयाने हा दुधी विकला गेला आहे. आत्ता रेट आहे तो 20 रुपये किलोचा. शेवटचा माल उरलेला आहे थोडाच एवढाच. आणि आत्ता तुम्ही घ्यायला आला तर तुम्हाला 15 किलोची ही बॅग 20 रुपये किलोने मिळणार आहे, म्हणजे 300 रुपयात मिळणार आहे. बघा, असं होलसेल भाजी मार्केट आहे हे. चला अजून एक फेरफटका मारूया, अजून कुठल्या कुठल्या भाज्या आहेत ते आपण बघूया. बघा, इकडे आहे गाजर. आणि शॉर्टिंग काय करते हे का? बघा, छोटं मोठं शॉर्टिंग करतात. बघा, ह्याच्यात ते तुटलेले गाजर असे वेगळे करून ठेवतात. आणि तुम्ही हे अख्खे गाजर घेतले तर 30 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि गाजरची साईज बघा केवढी येते, एवढी मोठी साईज आहे. तर ही पूर्ण गोणी घ्या 60-70 किलोची, किंवा ते 20 किलो घ्या, 25 किलो घ्या, तुम्हाला रेट तोच आहे 30 रुपये किलोचा. इकडे बीट पण आहे. बघा, बीट आहे होलसेलमध्ये. हा तुम्हाला 24 रुपये किलोने मिळणार आहे बीट. आणि होलसेलमध्ये गाजर आहे तिकडे. काळा नंबर आहे E694. आपण ई सिरीजमध्येच फिरतोय पूर्णपणे, लांबपर्यंत आहे ती ई सिरीज. ही कारली आहे. आणि इकडे तुम्हाला हे पन्नी दिसेल, म्हणजे हे पॅकेट पिशवी 15 ते 20 किलोची पिशवी आहे. आत्ताचा रेट आहे तो 30 रुपये किलो कारल्याचा. सकाळी त्यांनी 36-40ने पण विकला. आता प्रत्येकजण आपल्याला तेच सांगतो, मी बघताय का, की सकाळी महाग विकली गेली, आता ती स्वस्त झालेली आहे. म्हणजे आता हा शेवटचा माल उरला एवढा म्हणून पटापट विकत आहेत का? मग सकाळीच महाग असते आणि आता नंतर पडला बाजार. ओके, म्हणजे ही गेली नाहीत, खपली नाहीत, मग बाजार पडला. इकडे आजचा रेट शिमलाचा तुम्ही ऐकाल तर आश्चर्य वाटेल, फक्त 6 रुपये किलो सांगतो दादा. बघा, आता चेहरा बघा. बघा, 20 किलोची पिशवी 100 रुपयात घेऊन जा म्हणून सांगतोय. बघा, बाजार पडला म्हणून सांगतोय, पण शिमलाची क्वालिटी पण तशीच मिळेल तुम्हाला. त्याच्यातून तुम्हाला शॉर्टेज करून घ्यायला लागेल, म्हणजे निवडून घ्यायला लागतील शिमला मिरच्या. पण पन्नी तर पूर्ण घ्यायला लागेल जर तुम्हाला घ्यायची आहे तर, सगळ्या लूजमध्ये नाही मिळणार. बघा, आणि भेंडी आहे ती 16 रुपये किलो आहे. बघा, आणि वजन सेमच आहे ते 20 किलो, 20 किलोची पिशवी. श्रावण महिना आणि म्हणतात भाज्यांचे भाव पडले, आश्चर्य वाटतंय मला. 16 रुपयामध्ये तुम्हाला काकडी मिळणार आहे. ही वाली काकडी घ्या किंवा ही वाली काकडी घ्या,
बघा कोणती पण घ्या 16 रुपये किलोचा रेट आहे सध्या तुम्हाला होलसेलमध्ये. आणि तेच तुम्हाला 20 ते 25 किलोचं हे पॅकिंग पूर्ण घ्यायला लागेल होलसेलमध्ये. काकडीचा रेट आजचा. इकडे अरबी आहे होलसेलमध्ये, तिचा रेट आहे 24 रुपये किलो. आणि 25 किलोच्या ह्या गोण्या आहेत. हा तुम्हाला दिसत नसतील म्हणजे कमी वाटत असतील, पण आहे तेवढं वजन भरतं अरबीचं. 24 रुपये किलोचा रेट आहे. आणि पपई आहे ती 20 रुपये किलोने होलसेलमध्ये तुम्हाला. तर पपई बघा कशी आहे ती कच्ची पपई 20 रुपये किलो. इकडे रताळी आहेत 36 रुपये किलो. आणि गोणी कितना 40-50 किलो का 50 किलोची गोणी आहे. रताळ्यांना वजन असतं. 36 रुपये किलोचा रेट आहे. आणि हा आहे पंडा. आणि हे 24 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. किती किलो आहे ते? 20 ते 22 किलो असेल पंडा. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा मला. हा गाला नंबर आहे E719. इकडे तुम्हाला असे अरबी, बंडा, रताळी वगैरे मिळणार आहेत होलसेलमध्ये. शेवग्याची शेंग आहे इकडे तुम्हाला 36 रुपये किलोने मिळणार आहे. आणि जवळजवळ 50 किलोचा हे गोणी आहे. इकडे फ्लॉवर आहे जे तुम्हाला 24 रुपये किलोने मिळणार आहे. 30 ते 35 किलो आहे फ्लॉवर याच्यामध्ये. आणि 24 रुपयेचा आजचा रेट आहे. पण तुम्हाला हे पाल्यासकट घ्यायला लागेल. तुम्हाला माहिती आहे फ्लॉवर तर पाल्यासकटच येतो. बघा हे 46 रुपये किलोवाली ही वांगी, छोटीवाली वांगी. कलर बघा हे महाग आहेत वांगे एकदम. आणि 25 किलोचे पॅकिंग आहे. आणि इकडे मोठीवाली वांगी आहेत ज्याचं आपण भरीत वांगी म्हणतो ना, भरतीची वांगी ती बघा भरीत करणारी. ती तुम्हाला 20 रुपये किलोने मिळते. इकडे फरसबी आहे जी तुम्हाला 52 रुपये किलोने मिळणार आहे. आणि बघा रेट बघा फरसबीचा. आणि इकडे आहे मिरची कमी तिखटवाली. आणि हिचा आजचा रेट आहे 30 रुपये किलो. 23 किलोचं पॅकेट आहे. आणि बघा कमी तिखटवाली आहे आणि 30 रुपयाचा रेट आहे आजचा. इकडे फरसबी आहे. हिचा रेट आहे 40 रुपये किलो. बघा इकडे पण आहे. आणि हे 25 किलोचं पॅकिंग आहे फरसबीचं. बघा ही कच्ची केळी. आणि ही पिकत नाही तर ही फक्त भाजीची केळी आहेत. तुम्हाला 25 रुपये किलोने मिळणार आहेत. बघा रेट भाजीच्या केळ्यांचा 25 रुपये किलो. बघा या दादांकडे. आणि यांचा गाळा नंबर आहे E723. आता तुम्ही कोणी फोन नंबर मागाल तिथे कोणी फोन नंबर वगैरे देत नाही. तुम्ही स्वतः या. मी बऱ्याच जणांना विचारतो फोन नंबर, कोणी देत नाही फोन नंबर आपल्याला. ते सांगतात स्वतः या बघा. आणि ज्यांना माल विकायचा आहे त्यांनी स्वतः या. तिथे कन्फर्म करा माल घेणार का आणि मगच माल घेऊन या. आणि पपई कशी आहे दादा? बघा पपई आहे ती 20 रुपये. कच्ची बनी पपई आहे 20 रुपये. आणि सगळं तेच असतं 20 ते 25 किलोचे हे पॅकिंग असणार आहे तुम्हाला. आणि रेट मी तुम्हाला दाखवते. पुढे दिसते कोबी. ते कोबी कशी आहे दादा? बघा 16 रुपये किलोचा रेट आहे कोबीचा. आणि किती किलो आहे? बघा 30 किलोचं हे पॅकिंग आहे. आणि इकडे आहे तिखटवाली मिरची जी तुम्हाला 30 रुपये किलोने मिळणार आहे. हे 20 किलोची गोणी आहे पूर्णपणे. बघा या दादाकडे अरबी पण आहे. कसं अरबी? बघा अरबी आहे तो 26 रुपये किलो. आणि हा 30 किलो असेल ना? बघा 30 किलोच्या आसपासचा हा अरबी आहे. हे कमी तिखटवाली कशी आहे? 40. बघा आणि ह्या दादाकडे कमी तिखटवाली मिरचीची आहे ती 40 रुपये किलोने आहे तुम्हाला. बघा तिखटवाली आहे ती 30, कमी तिखटवाली आहे ती 40. इकडे आहे तोंडली जी तुम्हाला 30 रुपये किलोने मिळणार आहे. आणि हे 20-20 किलोचं पॅकिंग आहे. 20-20 किलो तुम्हाला तोंडली घ्यायला लागते. 30 रुपये किलोचा रेट नाही. बघा अशी तोंडली आहेत. मोठी जाडी तोंडली आहे. त्याच्या बारीक पण आहे. छोटी बारीक पण तोंडली आहे. इकडे आहे दोडका. बघा हा हे तुम्हाला 40-40 रुपये किलोने मिळणार आहे. आणि हे 20-20 किलोचं पॅकिंग आहे. आणि पंख्यामुळे तुम्हाला माझा आवाज कमी येत असेल कारण जोरदार पंखे चालू आहेत वरती. बघा इकडे मोठे मोठे फॅन चालू आहेत. आणि 40 रुपये किलोचा रेट आहे दोडक्याचा. आणि त्यासोबत इथे कारली आहे. बघा कलर बघा कारल्यांचा. मगाचा हिरवा होता, आता हा जरा लाईट हिरवा असं म्हणूया आपण. आणि हा कारली पण तुम्हाला 40 रुपये किलोनेच मिळणार आहे. इकडे कोबी आहे हा तुम्हाला फक्त 10 रुपये किलोने मिळणार आहे. आणि इकडे समोरच आहे 12 रुपये किलोवाला कोबी आहे. बघा आणि याच्यामध्ये 50 किलो माल असेल याच्यामध्ये कोबीचं तुम्हाला. बघा रेट 10 रुपये आणि 12 रुपये एवढ्या स्वस्त कोबी आहेत मार्केटमध्ये. गाळा नंबर काय आहे यांचा? E732. बघा गाळा नंबर मी तुम्हाला दाखवतो आहे. इथले मी तुम्हाला रेट दाखवतो आहे. कशी आहे शेंग मित्र? कसं आहे? 24 रुपये किलो शेवग्याची शेंग सांगतो आहे. मग 36 रुपये होती, ही 24 रुपये. म्हणजे क्वालिटीमध्ये पण फरक असणार आहे. फक्त रेट नका बघू तर क्वालिटी पण बघा मार्केटमध्ये आल्यानंतर. आता ही 24 रुपये किलोवाली शेंग आहे. मोठं मार्केट आहे, भरपूर भाज्या आहेत. फक्त तुम्ही फिरले पाहिजेत. आता गवारची शेंग काय मला कुठे दिसली नाही अजूनपर्यंत होलसेलमध्ये.
बघू कुठे आहे का मार्केटमध्ये गवारची शेंग वगैरे. इकडे आपल्याला मटार दिसला आहे होलसेलमध्ये आणि आजचा मटारचा रेट आहे होलसेलमध्ये 85 रुपये किलो. आज मटार झाला आहे महाग मस्तपैकी आणि ही जवळजवळ 25 ते 50 किलोची गोणी असणार आहे आणि संपत आलं आहे. मार्केटमध्ये मटारच कमी आहे ना, त्यामुळे रेट वाढलेला आहे मटारचा. आणि इकडे आहेत मक्याची कणसं, ज्याला पावसाळ्यात जरा जास्तच मागणी असते. आपण गरमागरम बुट्टा करून खातो ना, ती ही कणसं. आणि याच्यामध्ये काउंटिंग 60 पीस आहे, म्हणजे 60 पीसची ही पॅकिंग आहे आणि 500 रुपयाला तुम्हाला 60 पीस मिळणार आहेत. बघा होलसेलचा रेट तुम्ही बघू शकता. आता घ्यायला आल्यानंतर थोडाफार रेट होत असेलच, असं नाही की फिक्स असेल, पण सध्या तरी हा 500 रुपये रेट सांगतात 60 पीसचा, म्हणजे 10 रुपयापेक्षा हे कमीने पडत आहेत तुम्हाला. आत्ताच आपण बोललो की गवार काय दिसत नाही मार्केटमध्ये, पण लगेच दिसलेली आहे. कशी आहे गवार दादा? 60 रुपये किलो गवारचा रेट आहे होलसेलमध्ये. बघा ही पण आपली देशी म्हणतो ती नाही आहे, नॉर्मल आपली रेग्युलरवाली गवार आहे. 60 रुपये किलोचा हा रेट आहे गवारचा. गवार महाग व्हायला लागलेली आहे. 20 किलोच्या आसपास हे पॅकिंग असेल तुम्हाला. आणि घ्यायला आल्यावर रेट होईल, मी तुम्हाला सांगतो, ते फिक्स नाही. मी आल्यानंतर तुम्ही रेट करू शकता यांच्यावर. थोडाफार जास्त नाही होणार, पण थोडाफार तो अपेक्षा करू शकता. आणि किती पन्नी घेता, म्हणजे किती गोणी घेता, किती क्वांटिटी घेता, त्याच्यावर डिपेंड आहे. आणि ही आपली फ्राय करायची मिरची, भजीवाली मिरची म्हणा तुम्ही, आणि ही 32 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. होलसेलमध्ये रेट आहे तो 32 रुपये किलोचा. इकडे पण दिसतो आपल्याला दोडका, आणि चांगल्या क्वालिटीचा दोडका आहे, तो तुम्हाला 40 रुपये किलोने मिळणार आहे. आणि इकडे कारली आहे ती 36 रुपये किलोवाली कारली आहे. 20 किलो असेल ना पॅकेट? बघा 20-20 किलोचं हे पॅकेट आहे, तर तुम्हाला पूर्ण 20 किलो घ्यायला लागेल. बघा आणि हे छोटे छोटे शॉर्टिंग करून साईडला काढतात. 36 रुपये किलो कारल्याचा रेट आहे आजचा. आणि इकडे पण दिसतं आपल्याला होलसेलमध्ये मटार, आणि त्याची क्वालिटी जरा चांगली आहे. 90 रुपये किलोने हा तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे हा भरलेला आहे चांगला. मागाच्यामध्ये थोडंसं भरलेला कमी भरलेला असं दिसत होतं, पण हा चांगला भरलेला आहे, जो तुम्हाला 90 रुपये किलोने मिळणार आहे. आणि मगाच्यामध्ये सुरुवातीला 100 रुपये किलोचा रेट होता आजचा. टनाटन 1 नंबरवाला मटार महाग आहे सध्या, घेणे आहेत भरपूर. बघा ही 780 हा नंबर. इकडे गाड्या लोड अनलोड सगळं काम चालू आहे जोशमध्ये. आणि आता सकाळचे 9:30 वाजलेत. बघा तरी आपली चवळी दिसली नाही, किती काय दिसलेली आहे आपल्याला. 40 रुपये किलोने ही चवळी आहे. रेट आहे 40 रुपये किलोचा चवळीचा होलसेलमध्ये. तेच 20-25 किलोचं पॅकेट. जबरदस्त चलफल चालू आहे मार्केटमध्ये, तुम्ही बघताय. सगळे होलसेलमध्ये घेऊन आपापल्या एरियामध्ये नेणार आणि रिटेलमध्ये विकणार. बघा इकडे गवार आहे, जी तुम्हाला 45 रुपये किलोपासून, बघा ही 45 रुपये किलो आहे. पुढे इकडे आला तर 75 रुपये किलो आहे. आणि 100 रुपये किलोवाली पण आहे गवार मार्केटमध्ये. क्वालिटीवर रेट आहे आणि 10-10 किलोचं पॅकिंग आहे. आणि 10-10 किलोचा रेट सांगतात आपल्याला 1000 रुपये, 750 रुपये, 450 रुपये. बघा हे बघा. आणि यांचा गाळा नंबर आहे E804. गवारच गवार आहे इकडे. रेट पण तसे आहेत. गवार खूप कमी दिसते मार्केटमध्ये, त्यामुळे रेट असणारच आहेत. अजून पण भाज्या दिसत आहेत आपल्याला. 36 रुपये किलोने पडवळ आहे. किती किलो आहे? हे 40-45 किलो. बघा 40 ते 45 किलोचं हे पॅकिंग असणार आहे. बघा अख्खा पडवाळा आहे, बिलकुल तुकडा वगैरे काही नाही. अख्खा पडवाळा आहे, व्यवस्थित बांधलेला आहे. 35 रुपये किलोचा रेट आहे याचा. बघा पडवळचा. पुढे आलो आहे गाळा नंबर E630 मध्ये. आपल्याला पडवळ दिसलेलं आहे. बाकी फरसबी कशी आहे? फरसबी आहे ती 40 रुपये किलो. 20-25 किलोचं पॅकिंग आहे. 40 रुपये किलोचा हा रेट आहे फरसबीचा. भरपूर आहे फरसबी इकडे. इकडे घेवडा आहे, हा तुम्हाला 44 रुपये किलोने मिळणार आहे. इकडे पापडी आहे ती 50 रुपये किलोने आहे. घेवडा 44 रुपये किलो. घेवडा आणि पापडी हे पण दिसलेलं आहे मार्केटमध्ये आपल्याला. फरसबी 40 रुपये किलो. मला दादा परत सांगतात, लक्षात ठेवा. फरसबी 40 रुपये किलो. गाळा नंबर E829. इकडे या, सगळ्या भाज्या घ्या. तर मंडळी अशा प्रकारे आपलं FMC वाशीचं होलसेलवाला भाजी मार्केट फिरून झालेलं आहे. आणि शक्य तेवढ्या भाज्या आपण दाखवलेल्या आहेत. आणि हे मार्केटचं टायमिंग पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. FMC वाशी भाजी मार्केट, ॲड्रेस सांगायची गरज नाही. जगप्रसिद्ध मार्केट आहे. इकडे तुम्हाला होलसेलमध्ये भाज्या मिळतात. होलसेलवाले गाड्या आहेत सर्व. ही सिरीज जी आहे ती पूर्ण होलसेलवाली आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला वाशी होलसेल भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.